यात आपण 16 किलो शेंगदाणा टाकलेले. या ठिकाणी ही बाबळीचं लाकूड, याला लाट म्हणतात. आतमध्ये ड्रम आहे, तो सुद्धा बाबळीच आहे, म्हणून याला लाकडी गाणा म्हटलं जातं. आता इथे जवळपास 75% तेल तयार झाले. तयार झाल्यानंतर तेल आपण इथून या आउटलेटमधून इथे याच्यामध्ये काढणार आणि इथून फक्त टाकीमध्ये सेटल करायला ठेवणार. ही फक्त प्रोसेस कोणतेही ह्याच्यात काढूनही घेत नाही आणि कोणत्याही प्रकारचं केमिकल सुद्धा टाकलं जात नाही. त्यामध्ये पूर्ण नैसर्गिकरित्या याचं बनवलं जातं. यासाठी जाड कमी येतं ना सगळं. आधीच्या काळात रिफाईंड ऑइल हा प्रकारच नव्हता, त्यामुळे कच्च्या घाण्याचं तेलच हे सगळीकडे खाल्लं जायचं. त्यामुळे हृदयरोग, कोलेस्ट्रॉल हे सगळे आजार नव्हतेच. आतासुद्धा आपण याच तेलाकडे वळलो तर हे सगळे आजार टाळू शकतो. त्यामुळे